कोणाला गुड मॉर्निंग. सगळी लगबग चालू आहे. हे बघा, उद्याचं सिंहासन तयार करतोय. गावाला चाललो आम्ही. जरा हळू बोलतोय तर लोक झोपली. सकाळचे वाजलेत बरोबर 4 वाजले असतील ना, 4:30. 4लीवरती लगेच सेट झालंय आणि आता निघू आम्ही. थोडं कोकण दौरा करून येतो आम्ही. हे बघा, लोडेड 4ली मस्त सकाळीच उठून धुतलंय तिला. आमच्या पूजा मॅडम पण रेडी. चलो. गणपती बाप्पा मोरया. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मित्रांनो, आज आम्ही चाललोय कोकणात आमच्या गावी. चल 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 चल. काय नाही करणार तो, काय नाही करणार. काय नाही करणार. हा, दात लागलाय. कुत्रे भाई जाम डेंजर. पूजाचा पाय धरला नाही होता कुत्र्याने आता. आणि तो आमच्या कॉलनीतला कुत्रा नव्हता, दुसऱ्या कॉलनीतला कुत्रा होता. सगळे कुत्रे आमच्या कॉलनीत तिच्यावरती अंगावरती धावून गेले. नशीब पूजाने जीन्स घातला नव्हती म्हणून तो पाय वाचला, नाही तर झाली होती सुरुवात राईडची चांगलीच. काय रे बाबा, गप्पा सांभाळून ने रे बाबा. चला ऐक ना, तुम्हाला गोष्ट सांगतो. रात्री मी कितीला 12 वाजता झोपलो, चैन लिव्ह वगैरे करून. बोलो सकाळी 4 वाजता निघूया. रात्रभर झोप नाही, कारण गावाला जायचं आहे ना. कसली झोप येते तेवढीच. गावाला फक्त असं गेल्या शनिवारपासून ती जी एक्साइटमेंट होती ना, गावाला जायचं आहे गावाला जायचं, झोप लागत नव्हती. कधी एकदा शनिवार येतोय असं वाटत होतं. फायनली तो दिवस उजळलाय गावाला जायचा. आणि सकाळी जात जरा पावसाने विश्रांती घेतलेली आहे, त्याच्यामुळे बोललो पूजाला, बोललो जरा फटाफट लवकर निघूया. कारण जर पाऊस नसला तर जरा बरं वाटतं गाडी चालवायला. पावसात पण मजा येते, पण थोडा स्पीड कमी होतो, आरामात जावं लागतं. आणि मी तुम्हाला आज दाखवणार आहे की ॲक्च्युली काय आलं आहे ना, गाडीचा ॲव्हरेज खूप ड्रॉप झाला आहे. तुम्हाला बघायचं आहे किती ॲव्हरेज काढते. कारण आता मी पुढे पेट्रोल पंप आहे आपला याला मानपाडार, कल्याण शिरफाटा रोडला, तिथे टाकी फुल करतो आणि तिथून बघू. करंटली मला गाडी सिटीमध्ये ॲव्हरेज देते अराउंड 30पर्यंत देते, पण एवढा पण कमी नाही द्यायची. पण बघू आता. पेट्रोल भरूया 4लीला. इथून रस्ता बंद आहे वाटतं. हम्म, 100 किलोमीटरला 600चं पेट्रोल लागलं. हा, पुढे घेतो. पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. आणि थोडंसं उजळलंय. चला, आपले कोकण स्वर्गात जाणारा रस्ता आपला चालू झाला आहे. हा हा हा, काय म्हणा, पण पळसपेला जेव्हा आपण राईट मारतो कॉलेंबरून, तिचे आनंद होतो ना, वा फायनली आपल्याला मुंबई गोवा हायवे चालू झाला, पण काही वेगळीच असते. आणि मगाशी काय झालं, पाऊस येईल म्हणून आम्ही फटाफट हे घातलेलं आणि चालू पण झालेला पाऊस, आणि घातलेला आणि पाऊस गेला. हा, असाच असतो पाऊस.
रस्ता तर आता काय सध्या खाली आहे, कारण आता काय सीझन नाही. पण काय म्हणा माहिती आहे, कोकणात जायला आता सीझन नाही लागत. लोक 2 सुट्ट्या आल्या की चला जाऊया कोकणात, राऊंड मारून येऊया घरातून, मग चालू असतं. भारी मजा येते. भरपूर दिवसानंतर थोडासा लॉंग रूटला चाललो आहे. आता का आपली 50-100 किलोमीटरची राईड चालूच असते. जरा असे ना मोठे मोठे डोंगर दिसायला लागले ना की जो आठवड्याभराचा थकवा आहे ना पूर्ण निघून जातो. आपले गणपती बाप्पा 14ला येणार आहेत. मी तर सॅटर्डेला निघणार आहे अर्ली मॉर्निंग आजच्यासारखं. भाई हा रोड आहे ना, रोड तेव्हा पूर्ण भरून जातो, पूर्ण भरून. लोक 20-24 तास ट्रॅफिकमध्ये अडकलेले असतात, पण तो जो एक जोश असतो ना तो काही कमी नाही होत. नाही गावाला जायचं आहे, गावाला पुढे कुठेतरी नाश्ता करायला थांबायला पाहिजे. मी आज तुम्हाला आपल्या रोडची कंडिशन सांगेन, म्हणजे काय सध्या अपडेट आहेत नवीन याच्यानुसार. कारण मी आता मेमध्ये गेलेलो गावाला, तेव्हा तर काय होते बऱ्यापैकी रोड. आता आपल्याला संगमेश्वरचा ब्रिज चालू झाला आहे बोलत आहेत, बघायला पाहिजे संगमेश्वरचा ब्रिज चालू झाला आहे का. आणि इथून पण पाऊस पडून गेला आहे वाटतं, रस्ता ओला आहे. चला चला हो आम्हाला जाऊ द्या. मग त्या रस्त्यावरती अशा रेषा उठलेल्या असतात, म्हणजे असं JCBचे जसे ते दात असतात ना, त्याच्याने कसे वरबडे ओढलेले असतात, त्याच्यामध्ये गाडी गेल्यानंतर बॉबल होते. म्हणजे मला त्याची जाम भीती वाटते. म्हणजे 2दा गाडी मागे बसली ना, बॉबल गेली त्याच्यामधून, असे थोडासाच गॅप होता तरी गाडी लगेच हलते काय. आणि आमच्या पूजा मॅडमला झोप येते आता पाठी, तर काय माहिती जागी आहे की काय ती. झोपू नको. हां नाश्ता करायचा आहे, चहा प्यायचा आहे तुला, चहा चहा. हां पुढे बघूया कुठेतरी. हां चालेल चालेल. पाऊस तर असा भरलाय ना, हा घमासान बारिश होने वाली आहे, घमासान. कुणी जर माझा कोंडेश्वरचा ब्लॉग नसेल बघितला असेल तर नक्की बघा, मी यूट्यूबला टाकला आहे, त्याची लिंक देतो आय बटनमध्ये, सो प्लीज जाऊन बघा तो ब्लॉग. चलो चलो गावाला जायचं आणि जायचं गावाला. आमच्या आई बाबांना माहिती नाही आम्ही गावाला येतोय, ते त्यांना सरप्राईज द्यायचं आहे दोघांना पण. काय घाई आहे, चुतियासारखा गाडी चालवतोय. हे बघा नवीन रोडला वडखळ ब्रिज वरती काय काशी झालेली आहे रस्त्याची. नवीन रस्ते, त्या दिवशी अजित भाऊ आहेत आमचे रायडर, त्यांनी मला रील पाठवली होती, बोलतो रोहित गावाला जातोय वडखळला बघून जा. वडखळ नाक्याची ना एक जुनी आठवण आहे. मी जेव्हा माझ्या दादासोबत गावाला जायचो गाडीमधून, 4 व्हीलरमधून, तर इथं वडखळला आपण लेफ्ट मारायचा मुंबई गोवा हायवेला पुढे. तेव्हा ना एक तिथे बुर्जीवाला होता, आम्ही तिथं प्रत्येक वेळेला तिथे थांबायचे बुर्जी पाव खायला. एवढा मस्त हायवे किती वर्ष बनवत आहे, जवळजवळ 14-15 वर्ष झाली असेल या रोडला बनवायला. आणि रोडची लेबल बघा काय मस्त आहे. 1 मिनिट गाडी स्टेबल राहत नाही, नुसता खाली. इथे शाळेतले मुलं उभे आहेत बघा बसची वाट बघायला. आम्ही असे उभे असायचो सकाळी 7 वाजता आम्हाला यायला लागायचं. 7-7:30ची बस असायची आमची जायला कॉलेजला जायला वगैरे. मस्त मजा यायची. नागोठणे 21 किलोमीटर आहे इथून. चलो चलो जल्दी चलो. अजून आपण ह्यालाच आहेत, नागोठण्याच्या आसपास आहेत. पण झालं असं वाटलं पोचलो, गावाला पोचलो. हे बघा भात शेती वगैरे केलेलं आहे त्याला. आलं चला, आज समाधान झालं. आम्ही आता वडखळ क्रॉस केलं आहे आणि आमच्या मॅडमला यायला लागलं की झोप, कारण लवकर उठायला लागलं ना सकाळी, त्याच्यामुळे बोलो टी ब्रेक घेऊया छोटूसा आणि मग पुढं कंटिन्यू करूया. क्लायमेट तर एक नंबर झालं आहे बघा.
रायडर तर बाबा खूप सारे जात आहेत. आणि आपली चालली लोडेड चालली, छोटूचं सामान बांधून. आणि इथं खूप सारे रायडर्स थांबलेत टी ब्रेकसाठी. चला टी ब्रेक झाला आहे आत्ता. आपली लाल परी गणरायाच्या आगमन होईल तेव्हा आपले मुंबईकरच्या लोकांसाठी खूप साऱ्या बस सेवा उपलब्ध असतात. तेव्हा G457 इंदापूर 42 किलोमीटर असं दिसेल ना. रत्नागिरी 100 किलोमीटर बाकी. येतं लोकेशन पोलादपूर, माणगाव, खेड असं पाठी जाते. एक जाम भारी वाटा आपलं गावाला. पहिल्यांदा कसं व्हायचं, जेव्हा कशेडी घाट उतरायचो आपण तेव्हा वाटायचा हा कशेडी आला, उतरलो कशेडी घाट की झाला कोकणात पोचलोच आपण. तिथून आमचं भरपूर किलोमीटर आहे लांजा. पण शाळेत मुलं चालले, सॅटर्डे आहे ना, सकाळची शाळा. तेव्हा बापरे सकाळची शाळा. मी मराठी शाळेत होतो. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये किस्सा ऐकलातच असाल. आमची सकाळची शाळा असायची 7 वाजता, मराठी शाळा ना आमची. तर आणि शनिवारची नखं तपासायचे, परत ते सकाळी थंडीतून कवायत घ्यायचे. तुमची पण मराठी शाळेमध्ये कवायत घेत असतील शिक्षक. छान मजा यायची तेव्हा. आणि आम्ही काय करायचं माहिती आहे, तेव्हा कसं बाहेरचं अंगण वगैरे सारवायचं असायचं ना. एक असा महिन्याचा सॅटर्डे असायचा, त्याच्यामध्ये आम्ही जायचे सगळी पोरं शेण आणायला जायचे सगळेजण मिळून. आणि गेलो की एकदा तिकडेच थांबायचे, मग लवकर यायचे नाहीत. येईपर्यंत खूप वेळ व्हायचा. तर ती एक गोड आठवण आहे आपल्या मराठी शाळेची. सगळे पाणी आणायला जायचे, शेण आणायला जायचे आणि ते आम्हीच सगळं करायचे. आणि आता काय, जरा कुठच्या तरी मुलांनी काम केलं काय, उचललं बेंच वगैरे, आणि कोणी व्हिडिओ टाकला तर हा बघा मुलांकडून अशी कामं करून घेतात. भाई आम्ही एवढी कामं केलेली आहेत ना मराठी शाळेची, आणि अभिमान आहे तो, आणि करायलाच पाहिजे. तिथून तर आपण शिकतो. तिथं आपल्या विद्येचं ज्ञान मंदिर आहे. तिथून तर आपल्याला पहिली शिकवण मिळते. तर काय झालं आपण केलं तर. पण आता नाही, लोक एखादी व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी काही करतील. अहो हे जे टर्न येतात ना, एक वळण आपण क्रॉस करत पुढे जातोय ना, बाप रे बाप, असं ना एक्साइटमेंट खूप वाढत जाते की हा आपलं आता गाव जवळ येत आहे. भारी भारी. सकाळी निघताना आमचा ना एक साथीदार आहे आमच्या राईडचा, मी पूजा नाही, आपली चार्ली तर आहेच. आमचा छोटूचा स्पीकर आहे, तो आम्ही लावतो आणि त्याच्यावरती गाणी कंटिन्यू चालू असतात. सकाळीच पूजाने मस्त गणपतीची गाणी लावलेली. हा माहोल बनला होता एक गणपतीचा. असं वाटलं होतं गणपतीसाठीच गावाला चाललंय. भारी मजा येते एक ती. तुम्ही पण असं जात असाल ना, एक छोटूसा स्पीकर घ्या, ब्लूटूथ स्पीकर, आणि गाणे लावत जा. काय भारी मजा येते बघा. आणि त्याच्यामध्ये आपली नाचाची गाणी असली तर काय हा भारीच. मी वाट बघतोय, बाजूने ट्रॅक जातोय आपल्या कोकण रेल्वेचा, कधी एकदाची ट्रेन येते. मग अशी ट्रेन आलेली, माझा कॅमेराच ऑफ होता. क्वालिटीला क्वालिटी रस्ता नाही आहे बाबा. काय आहे मध्येच खराब येतो. काय घर आहे. हा चारी बाजूने शेती आणि मध्ये घर नाही, बंगलाच आहे तो. हे काय झालंय बाबा इथे. अच्छा काय झालं या रोडचं, नवीन रोडची ही कंडिशन नाही. डिवायडरचं आहे ते, डिवायडरसाठी आहे. तुटेल कुठे. सध्या एक लेनच चालू केलं वाटतं ह्या ब्रिजची. हो पहिला खालून होता. बरोबर होतंय काम होतंय. लवकरात गणपती बाप्पा ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला शक्ती दे. पैसे अजिबात नको देऊ, शक्ती दे फक्त. पैसे खाऊन झालेत ते. आणि आमचा मुंबई गोवा रोड
त्या गणपती पूर्वी पूर्ण होऊन दे रे बाप्पा. दरवर्षी सर्व चाकरमान्यांचं तेच एक मागणं असतं गणरायाकडे, बाबा आमचा मुंबई गोवा हायवे पूर्ण कर, मुंबई गोवा हायवे पूर्ण कर. पण तो काय पूर्ण होत नाही. आता ऑलमोस्ट तरी झालं आहे. आमचा जो संगमेश्वर पट्टा आहे तिकडे थोडंसं एक बाकी असेल काम, पण बहुतेक तर रोड झालाच आहे. बरं वा वा वा, मंदिर खूप मस्त. ते पण हायवेला आहे मंदिर. कुठच्या तरी गावाचं ग्रामदैवत असणार ते. पळसला आलं आहे, पळसला. आपल्या गणरायाच्या आगमनासाठी धरती किती तयार आहे बघा ना. नटून थटून हिरवागार शालू आपल्या अंगावरती तिने चढवलेलं आहे. काय वातावरण झालं आहे यार. बघा धरतीची सुद्धा तयारी झाली आहे गणेशाच्या आगमनाची. आपण कधी करतोय? आमची तर सुरुवात झाली, कारण आम्ही कालच सगळं अगरबत्ती वगैरे घेतलेली. पूजाला बोललो आता काय टाईम आहे तेव्हा घेऊन जाऊया अगरबत्ती. आणि आम्ही तर सुरुवात केलेली आहे बाबा. आता फक्त एक मोठं डिस्कशन आमचं दररोज चालू असतं, मकर काय बनवायचं. तुमचं पण तेच सुद्धा असेल की बाबा यावर्षी बाप्पाचं डेकोरेशन काय करायचं. बघू आता काय जमता येतो. हा इथला ब्रिज वरती तर झाला आहे पूर्ण, खाली का डायवर्ट केलं काय माहिती अजून. मे बी त्यांनी इकडून चालू केला असेल, एक्झिट नसेल. भरोसा नाही यांचा काय. खरं बरे काय. हो हो, गणपतीतून इथून मे बी वरचा ब्रिज चालू करतील गणपतीतून. हो रात्रीचं जर त्या खड्ड्यांमध्ये पाणी वगैरे असेल, फुल स्पीडला वगैरे असला तर एखादा जोरात ॲक्सिडेंट होऊन जाईल त्याचं. रस्ता बनायच्या आधी टोल नाके बनवून ठेवला नाही सगळीकडे. मध्ये तर राजापूरचा टोल नाका चालू केला होता, बंद करायला लावला लोकांनी. हो हो टायगर. जर रायडर जागा नाही अगदी बसायला, तशा बसल्यात दोघी जणी. बऱ्याच ठिकाणी ना रोडला खड्डे पडलेत, मध्ये मध्ये छोटे छोटे पॅचला. स्पीड ब्रेकर पण असे टाकलेत ना मध्ये की तुम्हाला दिसणार पण ना त्याच्यावरती सफेद ज्या स्ट्रीप असतात त्या पण निघून गेलेत. कधी पास होणार इथून गाडी. हां मी असं वाट बघतोय. जे रेल्वेच्या ओव्हरब्रिज आहे तिथून अशी ट्रेन जायला, जातात नाही आहे. पण ना काय होतं माहिती, आता हे ब्रिज झालेत ना एवढे मोठे मोठे, खालून कुठची सिटी जाते समजतच नाही काय पास झालंय ते. हा 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 शेती बघा, लावणी लावलेली आहे की लावायचे काय माहिती. मे बी झाली असेल, समजत नाही. बघा झाले इथली लावणी. हो हिरवगार शेत. जो माणूस आहे ना ह्याला काय झालंय काय माहिती, एवढ्या धुलक्या खात्या ना पाठी. आता अजून किती नाही, फक्त 110 किलोमीटर झालेत. 3 वेळा थांबलोय मागापासून. 110 तू बस, तिथे झोप येते झोप येते झोप येते बस. एकंदरीत आमचा प्रवास खूप डिले होतोय, कारण पूजाला येते भरपूर झोप. रात्री जरा झोपायला उशीर झाला होता, सगळी पॅकिंग वगैरे करायची होती ना त्याच्यामुळे. आणि सकाळी पण खूप लवकर उठलेलो, थोडं थांबत थांबत चाललो आहे. आता मे बी इंदापूर येईल, त्याच्यामुळे इंदापूर आहे. इंदापूर तर किती 8:30 झालेत भाई. कधी निघालोय आम्ही?
5:30ला निघालो आणि 8:30 वाजले तर आम्हाला हेलाच इंदापूरलाच एवढे सारे ब्रेक झालेत ना, बापरे बाबा. तर घरी कितीला पोचतोय काय माहिती. वाव, असं गणपतीतून जर हा रोड भेटला ना एवढा खाली, भाई क्या ही बात आहे. फिर कोकण रेल्वे ये यार एकदा तरी. काय भाव कधी एक गोष्ट आठवली मला. आता तुम्ही माझी बडबड ऐकून ना जाम कंटाळला असाल ना, तर तुम्हाला एक ना गोष्ट सांगतो. तुम्हाला संगमेश्वरी बोलीभाषा माहिती आहे सगळ्यांना, आणि आपले वैभव मांगले आहेत त्यांच्यामुळे मला ती जास्तच आवडायला लागली आपली संगमेश्वरी बोलीभाषा. आणि त्यांनी एक गोष्ट सांगितलेली वैभव मांगलेने, तीच गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. आणि गोष्टीचं नाव आहे शिकार. हां, तर काय झालं, आम्ही आपलं असं सगळेजण बसलेलो खाल्ल्यात संध्याकाळच्या टायमाला. तर आपलं मुंबईतनं पोरं आलेली. तर जाणता एकटाच ना मी त्यांच्यातला. तर म्हणे अण्णानं शिकारीला जायवं, रान काढायवं. मी म्हणलं तर म्हातारा म्हणून राहिलाय कोण जो माझ्याशिवाय, माझी जोड वापरायची दिलेली काय समजलं. तर मग झालं असं, आता बोलू पोर एवढं म्हणतायत मुंबईतनं आलेले, तर आपण आपलं शिकारीला जाऊया. तर बोला एक काम करा, उद्या संध्याकाळी सगळ्यांनी देवळाजवळ यावा. बोला चालेल. मग आता येता होता काय करतील, दत्त्या गुरव आहे ना त्याच्याकडे ठासणीची बंदूक आहे, ती घेऊन या. आणि त्याच्याकडे कुत्रा आहे, शिकारी कुत्रा. पण कुत्रा आपण काय बघायला जाऊ, साधू कुत्रा, भादव्यात कुत्रीकडे पण बघणार नाही असा कुत्रा. आणि त्याचा 7वीत नापासलेला पोर आहे, त्याला पण घेऊन या. बघा घरात असाच आहे. तर असं सगळं ठरलेलं आणि आम्ही निघालेलो शिकारीस. त्यानं ढोल पण घेतला, शिकारीस ढोल घेतलेलं. तर काय आता हे काय ऐकतायत. आणि आम्ही असं सगळं निघालेलं शिकारीला. आणि मुंबईचं पोर होतं तर माझ्याशिवाय. तर दत्त्या सांगितला तू उगवतीला जा, आम्ही पूर्वतीला जातो. पूर्व दिशेला म्हणजे 2 ठिकाणं होती आमची. तिथं बसनीस गेलं बलकनदार, जो बंदूक जो चालवणारा त्याला बलकनदार म्हणतात. तर आपलं गेलं आणि मी जो निघालेलो शिकारीला. आपलं हे मुंबईची पोरं म्हणतात तात्यानं मी तुमच्यासोबत येतो. बोललो चालला. आणि आपलं गेलेलो आणि मग झालं असं, जो निघालेलं सगळंजण कोपऱ्यानं आपल्याला चालतायत हळूहळू कुजबूज करीत. त्यांना बोललो कुजबूज करू नका, शिकारीत चालला आहे ना रातच्या टायमाला. आणि ह्या जो मेलं मुंबईतनं आलेलं राडेच्यानी रातच्या टायमाला गॉगल लावलेलं. काय म्हणती, आता काय बोलणार, मुंबईची पोरं आहेत आपलीच आहेत. तर झालं असं. मग आणि असं जो पुढं चालता वाय, मी बघतो तर ना का असं ना घोड्यांच्या टापासारखा आवाज आला. तर जमिनीस कान लावून बघितला तर जो कल्पात 7-8 डुकरा तरी होती. काय समजली, 7-8 डुकरा. पोरानं म्हणून सावधार जो पोरा कसली, जो एवढी डुकरा बघून जो ढुंगणाला कोटला पालाली सगळी. तर जाता कोणीकडे करता काय, तो मी काय घाबरलेलो नाही. हा जो त्या डुकरांच्यातला मोरक्या हा जो आला माझ्या समोर, बाकी जो डुकरा पालाली सगळी, हा जो माझ्याकडे बघी, मी त्याच्याकडे बघी, दोघंजण जो एकामेकाकडे बघीत. आणि तिथं वडाचा पारांबा होता. त्या वडाच्या पारांब्याच्या जो बाजून गोल फिरा मी, कारण आता अंगावर आहे ना, तर गोल फिरून असं 2-3 राऊंड मारलेलं वडाच्या पारांब्याला. बायकोसोबत वड पौर्णिमेस मारलं नव्हतं, पण त्याचा डुकरासोबत मारलं. मग काय जो थांबलो एका ठिकाणी आणि बंदूक रोखली की नाही जो डुकरावर, तर राणीच्याने बंदुकीत बारच भरलेला नाही. तर करताव काय, तसाच पळाला डुकर. हा जो पूर्वतीला गेला, जो दत्त्या गुरव बसलेला ना तिकडं. बोललो तेवढ्या 12चा आवाज आला. बोललो रान गावलं. येऊन बघतो तर काय, राणीच्याने आमचाच कुत्रा मारला नाही, दत्त्या गुरुवाचा कुत्रा होता तो. अशी झाली शिकार. ही आपली संगमेश्वरी बोलीभाषा गोड बोलीभाषा आहे. ॲक्च्युली ना प्रत्येक आपली कोकणातली भाषा आहे ना खूप समृद्ध आहे आणि त्याला एक गोडवा आहे. सो त्याच्यातली एक छोटीशी गोष्ट होती.
कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 187 फक्त. चलो चलो. व्हॉट अ व्ह्यू. इथून आंबे येत आहे, रत्नागिरी. हा 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 हा. व्हॉट अ व्ह्यू यार. बस सगळीकडे हेच आहे. 1.5 वर्षामध्ये मी कधीच बसने गेलोच नाही गावाला, बाईकनेच. कारण जे बाईकवरून जो आपल्याला रस्त्याची जी अनुभूती मिळते, स्वर्गाची अनुभूती जी पाहायला मिळते, आपला कोकण रूपी स्वर्ग, ती काय वेगळीच आहे. बघा ना काय रोड आहेत, हिरवगार जंगल आणि मधून काढलेला हा आपला मुंबई गोवा हायवे. हो हो, लाल परी. लोक उगाच नाही बोलत आहे कोकणाला स्वर्ग का बोलतात. हे बघा, हे कारण आहे स्वर्गाचं. 0 पोल्युशन आणि फक्त हिरवगार जंगल. हा 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 हा. हो हो, कातळ बघा कसं चमकतंय त्याच्या पाण्यावरती. हा एक स्पॉट आहे. खालून गाड्या फुल स्पीडने येतात आणि पोलीस बरोबर इथे उभे असतात. सरळ रोड आहे ना पूर्ण, सो त्याच्यामुळे बकरा भेटतात ओव्हर स्पीडिंगवाले. हा हा, समोरचा व्ह्यू बघा काय खतरनाक आहे. ही लोक किती नशीबवान आहेत ना यार. मस्त मुंबई गोवा हायवेला घर आहेत त्यांची, बाजूला हिरवागार डोंगर आहे. खतरनाक. तर एवढ्या जवळचं माझं घर असलं असतं ना, एव्हरी सॅटर्डे संडे मी गावाला असलो असतो. टेन्शन नाही. वा, हे बघा गांधार पल्लेणी वर दिसतील तुम्हाला. तिकडे जायचंय पण आता कधी वेळ मिळतोय काय माहिती. तो तिथून एक नजारा आहे ना खालचा, खूप भारी आहे. रस्ता खूप मस्त दिसतो. जाऊ जाऊ, नक्कीच जाऊ एक दिवशी. जेव्हा वेळ काढून येऊ ना गावाला, 5-6 दिवसासाठी जाऊ ना, तेव्हा गांधार पल्लेणी नक्की करू. जीवनाचे गुंगवाने ला 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 ला. आपलं पोलादपूर. हो 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 हो, पाणी साचलंय. कारवाले असे एकदम जवळून का जात आहेत काय माहिती माझ्या. ते लांबोरे बोनचं गाणं आहे ना, गाय काय काय आणू तुझ्या गवराईला, सणाला सणाला आणि सणाला, सांग सांग काय काय आणू. ते खरंच आहे. आपण आईला फोन करून विचारतो, आई काय काय घेऊन येऊ ग. मग आपला आई सांगणार, हे घेऊन ये, अगरबत्ती घेऊन ये बाप्पाला, कापूर घेऊन ये. भारी फिलिंग असते ती. एक जी मजा, ती जुनी पिढी आहे रे, त्यांनी सर्व परंपरा चालीरीती जपून ठेवल्या आहेत. हे आपल्याला जमणार नाही. आणि हा नजारा बघा, ओ हो, व्हॉट अ सिनिक रोड यार. बस यही हमें सभी राइडर्स को चाहिए. बघा 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 नजारा बघा. आपल्या कोकणातली गुरं चरून घरी चालले ती परत. त्यांचा ब्रेकफास्ट झालेला आहे, आता परत संध्याकाळी येतील ते. संगमेश्वर आहे. ए मोर तुम्हाला दाखवतो. मला मोर दिसलेत. उतर. इथे ना मला मोर दिसले होते 2. मे बी गेले वाटतं त्या आतमध्ये. मी गाडी थांबवून परत आलोय पाठी. गेले गेले गेले. आणि हा आपला कोकणचा मस्त रोड. कोकण 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 कोकण
आमचं घाट माथ्यातील सुंदर कोकण. हे माझंच गाणं आहे. आणि आपण कसेडीच्या भोगद्यात पोचलेलो आहे. आज तर चक्क लाईट आहे. ड्रॉइंग बिंग काढतायत. वा वा वा, काढा काढा हायवेला. नाश्ता करायला आणि चार्लीची कंडिशन बघा, पूर्ण चिखल चिखल, कलरच चेंज होऊन गेला आहे. हे शिवा वडापाव म्हणून आहे, तिथे चाललो आहे खायला. बघूया कसं आहे, कारण पुढे एका ठिकाणी गेलो होतो तिथे ते बोलले शिवा म्हणून एक आहे वडापाव सेंटर, तिथं खाऊन बघा, नक्की आवडेल. लेट्स ट्राय. मी आता थांबलो आहे खेडला, खेड सिटीमध्ये शिवा हॉटेल आहे ना, वडापाव सेंटर. आणि आम्ही काय मागवलं माहिती आहे, मी आणलं आहे वडा उसळ, हे खाते वडापाव बघा. आणि ही आपली इथे चार्ली पार्क केले मी, आपल्या समोर राहिली पाहिजे, डोळ्यासमोर कायम. असा ना गावच्या कटवड्याची, आमच्याकडे कटवडा बोलतात, इथं वडा उसळ बोलतात, त्याची एक ना हीच वेगळी आहे, टेस्टच वेगळी आहे. आता तर खायच्या आधीच त्याचा एवढा भारी स्मेल येतो आहे ना, काही बत आहे. खायला या. हा जो माणूस दिसतोय तुम्हाला, भुक्कड माणूस, खायला सुरुवात केलं नाही, एवढा झोपा काढल्या नाहीत ना पाठी, मला झोप का ते त्याला चावला कुत्रा. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे, त्याला ना जीन्स घातला नव्हती, त्याच्यावरती रेनकोट होता, रेनकोट फाटला आहे. पण नाही, इंजेक्शन घ्यावं लागेल, कारण ते ना समजत नाही, कारण कसं असतं तो ना नंतर त्याचा इफेक्ट येतो. सो बेटर सेफ्टीसाठी इंजेक्शन घेतलेलं बरं. नाश्ता डन झाला आहे, आता पुढील प्रवास बघू आता किती वेळ लागतो आहे. तो अराउंड 210 किलोमीटर झालं असेल अजून, म्हणजे 180 किलोमीटर अजून बाकी आहे, बघू. आणि आपली चार्ली भोगायला सुरुवात कर आता. आणि जर तुम्ही जर खेडला जर येणार असाल ना, म्हणजे वडापाव सेंटर म्हणून आहे, आपल्या हायवेला टचच आहे, एक नंबर नाश्ता आहे आपल्याला. आम्ही आता कटवडा वगैरे खाल्लेला ना, खूप मस्त आहे, नक्की ट्राय करा एकदा.